नमस्कार मित्रांनो, अथक परिश्रम करून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यावरती महायुतीचं सरकार स्थापन झालं। परंतु महायुतीच्या सरकारला संकटांनी प्रचंड ग्रासलेलं आहे। एकूणच महायुतीचं सरकार हे फारसं काही आलबेल नाही आहे। या सरकारकडून कामं कमी, परंतु या सरकारला अडचणीच मोठ्या आलेल्या आहेत। नेमकं या महायुतीला एवढ्या संकटांनी कसं ग्रासलं, नेमकं महायुतीला शनी कसा लागला, तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला खरं तर एकनाथ शिंदे हे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून शिवसेना फोडून 40हून अधिक आमदार घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले, त्याच वेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवरती एक मोठा धब्बा लागला, तो म्हणजे गद्दारीचा। खरं तर उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये मोठी एक सहानुभूतीची लाट या महाराष्ट्रात निर्माण झाली आणि ज्या भाजपने हे केलं त्या भाजपला कित्येक शिवसैनिकांनी, त्यांच्या माता भगिनींनी कोसलं। काय तर ज्या पक्षांनी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी संधी दिली, जेव्हा भाजपला कुत्रही ओळखत नव्हतं, त्यावेळेला भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना, तीच शिवसेना फोडण्याचं पातक देवेंद्र फडणवीस आणि भाजपने केलं। हे महाराष्ट्राच्या मनावरती झालेली खोलवरची जखम। जे लोक शिवसेनेचे मतदार नव्हते त्यांना सुद्धा ही गोष्ट खटकली, आवडली नाही। जे लोक काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, जे लोक आयुष्यभर शिवसेनेला, बाळासाहेब ठाकरेंना शिव्या देत होते, त्यांना देखील या गोष्टीमुळे हळहळ वाटली आणि उद्धव ठाकरेंना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं। आणि हे सगळं झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले। याच्यानंतर काहीच दिवसामध्ये अजित पवारांनी देखील राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं आणि राष्ट्रवादीचे कित्येक आमदार घेऊन, नेते घेऊन अजित पवार देखील या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनले। परंतु हे सगळं झाल्यानंतर यांनी एक मोठी महत्त्वाकांक्षी योजना आणली आणि ती योजना होती शासन आपल्या दारी। शासनाच्या वेगवेगळ्या योजना, सुविधा या लोकांना ज्या दिल्या जातात, त्याचा एक मोठा ब्रँडिंगचा कार्यक्रम यांनी हाती घेतला, जेणेकरून जनतेमध्ये आपली इमेज सुधारली पाहिजे। आपण हे जे पक्षीय फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे ते मराठी मनाला पटलेलं नाही आहे, याची जाणीव पूर्णपणे तिन्ही पक्षांना आहेच, याबद्दल कुठलंही म्हणजे शंका असण्याचं कारण नाही। मग आपण आपली इमेज सुधारवण्यासाठी एक मोठा ब्रँडिंगचा कार्यक्रम आयोजिला, जो सरकारच्याच पैशातून, तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांच्या पैशातून होणार होता। आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू झाला आणि जालन्यामध्ये हा कार्यक्रम होऊ घातलेला होता। आणि जालन्यामध्ये आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं होतं मराठा आरक्षणासाठी। नेमकं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अडचण निर्माण होते, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा हे उपोषणाचं जे काही आहे आंदोलन हे मिटवावं लागेल, एवढी एक साधीशी गोष्ट या सरकारकडे होती। आणि मग तिथल्या पोलिसांना काहीतरी सांगितलं गेलं असेल की हे तुम्ही आंदोलन मिटवा तुमच्या लेवलवरती, आणि पोलिसांनी मात्र हे आंदोलन मिटवताना सरकारकडे आपण किती भारी आहोत हे दाखवण्याच्या नादामध्ये कदाचित अमानुष लाठी हल्ला केला। फडणवीसांनी याचे आदेश दिले असतील असं आपण म्हणत नाही, कारण फडणवीस इतकं बेजबाबदार वागतील एवढं तरी ते अजून नाही आहे असं आम्हाला वाटतं, एक साधारण व्यक्ती म्हणून। आणि मग असं असताना पोलिसांनी लाठी हल्ला केला। नक्कीच सरकार दरबारी आपण किती भारी आहोत हे दाखवण्याची स्पर्धा या अधिकाऱ्यांमध्ये लागलेली असते, त्या स्पर्धेतून त्या अधिकाऱ्यांनी कदाचित मनाने असं केलेलं असावं किंवा त्याला आदेश दिलेले असावे। परंतु हे होईपर्यंतही काही वाईट नव्हतं, म्हणजे जे झालं ते नीचपणा, नालायकपणा, दुर्दैवीच होतं। परंतु याच्याही पुढचं नालायकपणा हा होता की ज्या पोलिसांनी हे केलं त्या पोलिसांची पाठराखण करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आणि तिथेच माशी शिंकली। फडणवीस या प्रकरणामध्ये पुरते अडकत गेले आणि त्यानिमित्ताने फडणवीसांना महाराष्ट्राचा मोठा रोष स्वतःच्या अंगावरती घ्यावा लागला। कदाचित त्यांचे 2 वाक्य त्या दिवशीचे जर मराठा समाजाप्रती, ज्या वृद्ध महिलांवरती, बहिणींवरती हल्ला झालेला होता, त्यांच्याप्रती जर सहानुभूतीचे असते तर कदाचित हा प्रकार एवढा लांबला नसता।
परंतु त्या बाबतीमध्ये फडणवीस थोडेसे कच्चे ठरले आणि हे प्रकरण पेटलं. हे प्रकरण पेटल्यानंतर ते इतकं वाढत गेलं की नंतर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सरकारला गुंडाळावा लागला. म्हणजेच सरकारने स्वतःच्या ब्रँडिंगचा जो कार्यक्रम हाती घेतलेला होता, करोडो रुपयांचा चुराडा करून तो कार्यक्रमच बासनात गुंडाळावा लागला. आता हे सगळं होतं की काय, त्याच्या पुढे नवीन संकट यायला लागली. मराठा आरक्षणाचं आंदोलन वाढत गेलं. त्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीसांचे वेगवेगळे डाव समोर येत गेले आणि फडणवीस अधिकाधिक आणि पर्यायाने महायुती अधिकाधिक बदनाम होत गेली. त्याच्यानंतर वाशीमध्ये मराठा समाजाला आश्वासन दिलं, त्यांच्यावरती गुलाल टाकला. तो गुलाल शिंदेंनीही अंगावरती घेतला आणि शब्द पाळला नाही. त्याच्यामुळे महायुती सरकारची नाचक्की झाली, हेही तितकंच खरं. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत पुणे येथे एका मोठ्या उद्योगपतीच्या, मोठ्या बिल्डरच्या पोरांनी 2 निष्पाप जीव घेतले आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या आमदारांनी सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये रात्री भेट दिली आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला की काय असा संशय निर्माण झाला आणि पुन्हा एकदा महायुती प्रचंड बदनाम झाली. याच्याही पुढे जाऊन त्या गुन्ह्यातील आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन सोडण्यात आलं आणि महाराष्ट्राच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यानंतर मात्र महायुती सरकार ठिकाण्यावर आलं आणि मग वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. आता हे प्रकरण खूप चर्चिलं गेलं, खूप लांबलं आणि महायुती कसं गुन्हेगारांना पाठीशी घालतंय हे यातून सिद्ध झालं. त्याच्या पुढे हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत ओबीसींचे आंदोलनं सुरू झाली. मराठा समाज, ओबीसी समाज एकमेकांसमोर उभा ठाकला. त्यातील वेगवेगळे वक्तव्य आणि त्यातून महायुतीची झालेली बेइज्जती. त्यानंतर लोकसभेचं निवडणूक आली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला तोंडावरती आपटण्याचं काम महाराष्ट्राने केलं. आता हे सगळं झाल्यानंतर लोकसभेमध्ये प्रचंड मतदान खालावल्यानंतर मात्र आता यांना कळालं की आता आपल्याला काहीतरी भारी केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून राज्याचे जवळपास 46,000 कोटी खर्च करून नवीन योजना आणल्या गेली आणि त्या योजनेचं नाव होतं लाडकी बहीण योजना. आता ही योजना आल्यानंतर प्रचंड वातावरण बदललं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे वेगवेगळे सर्टिफिकेट काढून दिल्या जातात, लाईनच्या लाईन लागल्या. कित्येक बँकांच्या बाहेर लाईन लागल्या, महिला जमा व्हायला लागल्या आणि बघता बघता 1 कोटींहून अधिक महिलांनी या गोष्टीसाठी नोंदणी केली. आता मात्र वाटलं भाजपने आता बाजी मारली आहे की काय आणि नेमकं ज्या लाडक्या बहीण योजनेचं ब्रँडिंग सरकार करायला निघालं त्याच महाराष्ट्रामध्ये 2-4 वर्षांच्या चिमुरड्यांवरती अत्याचार झाला. अत्याचार होणं हे सरकारच्या हातात नाही, ही वस्तुस्थिती महाराष्ट्राला, मराठी मनाला कळते. परंतु त्या चिमुरड्यांच्या पालकांबाबतीत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं आणि त्याला सरकार जबाबदार आहेच. कारण ते लोक जेव्हा गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांना जवळपास 12 तास ताटकळत उभं ठेवलं, परंतु FIR करण्याचे कष्ट पोलिसांनी, देवेंद्र फडणवीसांच्या एकदम कार्यक्षम पोलिसांनी ते कष्ट घेतले नाही आणि त्यांनी मात्र पुन्हा एकदा इज्जत घातली. खरं तर महायुती विरुद्ध जे 2 मोठ्या संतापाच्या लाट आल्या त्याला फडणवीसांचं मंत्रालय जबाबदार आहे. एकदा मराठा आंदोलकांवरती झालेला लाठी हल्ला आणि दुसरं म्हणजे बदलापूर घटनेमध्ये पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्ष आणि हे सगळं झाल्यानंतर सरकारची चुप्पी. अख्खं बदलापूर रस्त्यावरती उतरलं, ट्रेन अडवल्या गेल्या तेव्हा या सरकारला जाग आली आणि मग मात्र आता ही समिती, ती समिती, यू करेंगे त्यू करेंगे हे सगळे असे बोंबलायला सुटले. मग आधी काय झोपलेले होते का तुम्ही? मग तुम्हाला आधी त्या 4 वर्षांच्या चिमुरड्यांची काळजी नव्हती? प्रकरण तुमच्या पोलिसांसमोर आलं, तुम्ही त्या बाईची बदली केली
अहो तुम्हाला जर इतकीच जर लाजशरम असेल तर अशा प्रकरणांमध्ये अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्यांना लात मारून डिपार्टमेंटमधून हाकलण्याची धमक तुमच्यामध्ये असायला हवी. परंतु तुम्ही ते करू शकत नाही, कारण तुमचे सुद्धा खूप सगळे प्रकार दबलेले आहे आणि म्हणून तुम्ही कोणाशी लवकर दुश्मनी घ्यायला धजत नाही. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा बोजवारा उडाला. बदलापूर घटनेमध्ये लाडकी बहीण योजना झाकोळल्या गेली आणि सरकार पुन्हा एकदा संकटात सापडलं. आता हे कमी होतं की काय, म्हणून आता नवीन प्रकरण उघडकीस आलं आणि ते प्रकरण म्हणजे नागपूर येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने घातलेला गोंधळ. आता त्यांचा मुलगा गाडी चालवत होता की नव्हता हे अजून काही माहिती नाही, परंतु गाडी त्यांच्या मुलाचीच होती, मुलगा त्या गाडीत होता. मग जर सगळं असं होतं तर प्रकरण दाबण्याचा पुन्हा एकदा फडणवीसांच्या कार्यक्षम पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रकार का केला, हे जाब फडणवीस विचारणार आहेत की नाही पोलिसांना. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाचं नाव FIR मध्ये का नाही आलं, गाडीचा नंबर FIR मध्ये का नाही आला, याची उत्तरं कार्यक्षम पोलीस देणार आहेत का, हे आता फडणवीसांनी सांगण्याची गरज आहे. परंतु या सगळ्या गोष्टींनंतर फडणवीस एकच उत्तर देतात, या घटनेचं कुणीही राजकारण करू नये. आणि ते काय करतात, विरोधक राजकारण करताय. मग आता तुम्ही मला सांगा, मग तुम्ही याचं सगळं करायला पाहिजे होतं, परंतु असं झालं नाही. आणि म्हणून महायुतीवरती आता संकटांनी ग्रासलेलं हे सरकार बनलेलं आहे आणि त्यामुळे यांचा जनाधार जो आहे तो अत्यंत ढासळत जाऊन फडणवीसांवरतीचा जो विश्वास आहे तो ढासळत जाऊन, महायुतीवरचा विश्वास ढासळत जाऊन सरकार पडणार की काय इथपर्यंत आता शक्यता पोचलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.